नमस्कार, मी विश्वास कुलकर्णी, स्वरूपवर्धिनी संस्थेचा कार्यवाह आहे. आज आनंदाची गोष्ट म्हणजे आम्हाला शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचं काम आज पाहता आलं आणि योगायोगाने आज शताब्दी वर्ष चालू आहे आपलं. त्या निमित्ताने ट्रस्टची कामं अगदी जवळून मला अनुभवता आली. या कामांमध्ये पाहिलं आपण तर 2015 साली या ट्रस्टचं काम सुरू झालं आणि अवघ्या 8 ते 9 वर्षामध्ये ट्रस्टनी जो काही कामांचं व्याप केलेलं आहे ते वाढवलेलं आहे. हे खरंच मोठं काम आहे. हे डॉक्टर गिरीश देसाई असतील, तुषारजी रंजनकर असतील, गारटकर सर असतील, भारत चव्हाण असतील, या सर्वांनी मिळून जे काही काम केलेलं आहे खरंच सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा असा आहे. आज मला इथे जावेद हबीब अकॅडमी पाहता आली याच्यामध्ये. त्यानंतर फिरता दवाखान्याचं काम मला समजून घेता आलं. आरोग्य केंद्र काय काम करत आहे त्याच्यामध्ये मोठं काम त्यांनी केलेलं आहे. कोपीवरची शाळा ही एक खरं म्हणजे आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे साखर शाळांच्या नंतरचा जो काही टप्पा आहे ते कोपीवरच्या शाळा आहे आणि हे काम सगळीकडं याचा विस्तार झाला पाहिजे. अन्य संस्थांनी देखील याचा आदर्श घेऊन या प्रकारचं काम सुरू केलं पाहिजे. गारमेंट प्रोडक्शन युनिटही मला पाहता आलं. म्हणजे महिलांना नुसतं शिक्षण देऊन उपयोग नाही तर त्याचा व्यावसायिकतेमध्ये रूपांतर करण्याचं मोठं काम या ठिकाणी करते आणि हे दोन्ही जवळजवळ आहे. म्हणजे मी नुसतं शिकून उपयोग नाही तर याचा व्यवसाय मी कसा उभारायचा याचं एक प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी पाहता आलं. अक्षय शिक्षण योजना आहे, त्यानंतर ओजस बालवर्ग आहे. या सर्व ज्या काही संस्था आहेत. त्यानंतर मला जो काही याच्यातला विषय खरं आवडलं तर ते जनजागृती पथनाट्य हा जो विषय आहे की समाजामध्ये भावणारे, समाजाला आवश्यक असणारे विषय ग्रामीण भागातल्या नागरिकांपर्यंत, गावापर्यंत पोचवणं हे खूप मोठं काम हे चॅरिटेबल ट्रस्ट करतं आहे. म्हणजे रुग्णांसाठी चिवताईचा डबा हा सुद्धा एक वेगळा प्रयोग आहे की प्रत्येक रुग्णालाच किंवा प्रत्येक त्याच्या नातेवाईकांना मोठ्या गावामध्ये, मोठ्या शहरामध्ये जाऊन खर्च परवडत नाहीत किंवा ते कदाचित हाताबाहेरचे सुद्धा होऊ शकतात. त्याच्यासाठी कर्ज काढावं लागतं. त्याला थोडा हातभार या निमित्ताने निश्चितपणे लागू शकतो आणि याच्यात त्यांनी सामाजिक मदतसुद्धा घेतलेली आहे. म्हणजे समाजाला सहभागी करून घेण्याचं हे जे काय ट्रस्टचं पाऊल आहे हे मला निश्चित उल्लेखनीय वाटतं. उन्मेषचं जे काही कौशल्य महोत्सव त्यांनी घेतलेला आहे हे सुद्धा खूप मोठे काम आहे. ट्रस्टच्या कामाला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि या कामामध्ये सहभागी व्हायला स्वरूपवर्धिनी म्हणून मला निश्चितपणे आवडेल. धन्यवाद.